नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? आशा व्यक्त करते छान असाल. तर बघा, इथे मी खूप सारे असे पनीर घेतलेत आणि पनीर आहे ना, अगोदर मसाला बनवून घेतला आणि पनीर आहे ना, मी छान असे फ्राय करून घेतले तेलात आणि त्यात थोडंसं असं मीठ टाकलं आणि मीठ आणि तेल यामध्ये मी पनीर छान असे फ्राय करून घेतले आणि तळले. जरा गडबडीतच पनीर बनवले, पनीरची भाजी बनवली. तर नाही ते मी छान मसाला बनवला आणि यामध्ये बघा तेलसुद्धा टाकलं होतं मसाला भाजताना, म्हणजे एक नवीन छान टेस्ट येते. आणि मी पनीरची भाजी बनवली. आता याबद्दलची डिटेल रेसिपी जी आहे मी लवकरच शेअर करेल. तर मी ते ताट तयार केलं. तर हे ताट कुणासाठी तयार केलं, तर आमच्या नंदुबाई आल्या आहेत. तर 2-3 वर्ष झालं असतील ते आले नाही आहेत. मग आहे ना, मग त्यांच्यासाठी काय बनवायचं, मग मी असं हे ताट बनवलं. तर बघा, आमच्या गोलूची मज्जाच वेगळी आहे, कारण की आता नवीन बूट आणलेत ना पप्पांनी. हॅपीनेस आहे ते. त्यानंतर आहे ना, नंदुबाईची मुलगी आहे ही, तर तिच्यासाठी एक ड्रेस घेतला. नंदुबाईची जाऊ आलती, म्हणजे आमची चुलत नणंद पण आहे ती. तर आहे ना, त्यांच्या दोघींसाठी साड्या घेतल्या. बघा, दोघी बहिणी जावा बसल्या शेजारी आणि त्यांच्या दोघींसाठी कुठली साडी घ्यावा, सिलेक्ट करावं तेच कळत नव्हतं. मी तर चंद्रकोर काढली होती, पण त्यांना काय पटना झाली. मग आहे ना, मी म्हटलं आता तुमच्याच आवडीने काढा. मग त्यांनी नथनी टाईप अशी साडी घेतली. घरी आलोत आणि वटी भरायला घेतले. वटी भरली यांची छानपैकी आणि यांना आहे ना, म्हटलं आता साडी नेसा, एक आठवण राहते. आणि दोघींनीही हिरव्यागार साड्या घातल्यात, असं वाटतंय देवी आईचं रूप आहे की काय. तर आहे ना, आपल्या सुवासिनींचा कलर, आवडता कलर सगळ्यांचा हिरवा असा. तर कशा वाटल्या ह्या साड्या नक्की सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.